अनिकेत एक अत्यंत बुद्धिमान सॉफ्टवेअर इंजिनियर होता. गेल्या 7 वर्षांपासून तो अमेरिकेत स्थायिक झाला होता. त्याचा पगार उत्तम होता. राहणीमान आलिशान होते. तो घरच्यांना महागड्या भेटवस्तू आणि नियमितपणे पैसे पाठवत असे, पण कधीही भारतात येण्याचे नाव काढत नसे. त्याचे वडील दादासाहेब पत्रातून वारंवार लग्नाचा विषय काढत, मुलींचे फोटो पाठवत, पण अनिकेत प्रत्येक वेळी कामाचे निमित्त सांगून विषय टाळत असे. एके दिवशी दादासाहेबांचे पत्र आले. तुझी आई आजारी असते, तिला तुला बघायची ओढ लागली आहे. या वर्षी तरी सुट्टी घेऊन घरी ये. वडिलांचा शब्द मोडणे आता अनिकेतला शक्य नव्हते. तो 3 महिन्यांची मोठी सुट्टी घेऊन भारतात परतला. विमानतळावर नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, पण अनिकेतच्या चेहऱ्यावर एक अनामिक भीती आणि गांभीर्य होते. घरी आल्यावर लग्नाचा विषय पुन्हा जोमाने सुरू झाला. अनिकेतने अनेक कारणे दिली. परदेशात राहणे महाग आहे, मी रात्री उशिरापर्यंत कामात असतो, मुलगी तिथे एकटी पडेल. पण त्याच्या आईने एकही ऐकले नाही. अनिकेतच्या लग्नावरच त्याच्या लहान भाऊ बहिणीची लग्ने अवलंबून होती. शेवटी कंटाळून अनिकेतने वडिलांना वधूवर सूचक केंद्रात नाव नोंदवण्यास सांगितले. अनेक स्थळांमधून अनिकेतने 3 मुलींची निवड केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिघीही फारशा शिकलेल्या नव्हत्या आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील होत्या. घरच्यांना वाटले की एवढा उच्चशिक्षित मुलगा अशी निवड का करतोय. तेव्हा अनिकेत म्हणाला, मला नोकरी करणारी बायको नको, तर घर सांभाळणारी साधी मुलगी हवी आहे. शेवटी त्याने सायलीला पसंत केले. सायली जेमतेम 10वी शिकलेली, पण अतिशय साधी आणि संस्कारी मुलगी होती. सायलीच्या घरच्यांसाठी ही लॉटरीच होती. अनिकेतसारखा देखणा आणि श्रीमंत नवरा मिळणे म्हणजे नशिबाची साथ होती. लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. त्यानंतर ते 15 दिवस महाबळेश्वरला फिरायला गेले. सायलीला वाटत होते की ती स्वर्गात आहे. अनिकेतचे प्रेम पाहून ती भारावून गेली होती. तिला कल्पनाही नव्हती की हे सुख एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता आहे. सुट्टी संपली. अनिकेतची आई म्हणत होती की सायलीला वर्षभर इथेच राहू दे, पण अनिकेतने हट्ट धरला की तिला सोबतच नेईन. सायली पहिल्यांदाच विमानात बसली होती. ढगांतून प्रवास करताना ती आपल्या सुंदर भविष्याची स्वप्ने रंगवत होती. मात्र जसे विमान अमेरिकेत उतरले तसा अनिकेत कमालीचा शांत आणि गंभीर झाला. सायलीला वाटले की तो थकलेला असेल, पण सत्य काही वेगळेच होते. टॅक्सीने घरी पोहोचल्यावर अनिकेतने घराची बेल वाजवली. सायली चकित झाली. घरात कोण आहे? दरवाजा एका अमेरिकन तरुणीने उघडला. तिने अनिकेतला पाहताच मिठी मारली. सायलीच्या पायाखालची जमीन सरकली. त्या तरुणीने विचारले, ही कोण आहे? अनिकेतने थंडपणे इंग्रजीत उत्तर दिले, ही घरासाठी आणलेली मेड कामवाली आहे. सायलीला इंग्रजी कळत नसल्याने ती फक्त गोंधळून पाहत राहिली. त्या रात्री अनिकेतने सायलीला एक पेय दिले, ज्यामुळे तिला गाढ झोप लागली. सकाळी उठल्यावर तिने विचारले, ती मुलगी कोण होती? अनिकेतने निर्लज्जपणे सांगितले, तिचं नाव एलिझा आहे. ती माझी बायको आहे आणि आम्ही 5 वर्षांपासून सोबत आहोत. तिच्या वडिलांच्या कंपनीत मी काम करतो, त्यामुळेच मला हे सर्व वैभव मिळाले आहे. सायलीच्या स्वप्नांचा ताजमहाल क्षणात कोसळला. अनिकेतने स्पष्ट केले की त्याने सायलीशी लग्न फक्त घरकामासाठी आणि आईवडिलांना दाखवण्यासाठी केले आहे. दुसऱ्या दिवसापासून सायलीचे आयुष्य नरक झाले. एलिझा तिला मोलकरणीसारखी वागवू लागली, शिवीगाळ करू लागली. अनिकेत आणि एलिझा बेडरूममध्ये राहत, तर सायलीला एका लहान स्टोअर रूममध्ये झोपावे लागे. पळून जाण्याचा प्रयत्न केल्यावर अनिकेतने तिला मारहाणही केली. एके रात्री घरामध्ये मोठी पार्टी होती. अनिकेत आणि एलिझा मद्यधुंद होते. याच संधीचा फायदा घेऊन सायलीने घर सोडले आणि रस्त्यावर धावू लागली. तिथे तिला एक भारतीय टॅक्सी ड्रायव्हर मिळाला, बलविंदर सिंग. सायलीची अवस्था पाहून बलविंदरला आपल्या बहिणीची याद आली, जिचा असाच छळ झाला होता. त्याने सायलीला सुरक्षित ठिकाणी नेले आणि तिला मदत करण्याचे वचन दिले. बलविंदरने आपल्या ओळखीच्या वकिलामार्फत अनिकेतच्या फसवणुकीचे पुरावे गोळा केले. त्याने सायलीच्या घरून लग्नाचे फोटो आणि कागदपत्रे मागवली. हे सर्व पुरावे त्याने एलिझाच्या वडिलांना, कंपनीच्या डायरेक्टरला दाखवले. जेव्हा एलिझाला समजले की अनिकेतने तिला फसवून दुसरे लग्न केले आहे, तेव्हा तिने त्याला घरातून हाकलून दिले आणि पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली. बलविंदरने आपल्या कष्टाचे पैसे खर्च करून सायलीला सुखरूप भारतात तिच्या घरी पोहोचवले. सायलीच्या वडिलांनी आपली चूक मान्य केली आणि अनिकेतवर फसवणुकीचा खटला दाखल केला. अनिकेतची नोकरी गेली,
प्रतिष्ठा धुळीस मिळाली आणि तो परदेशात एकाकी पडला. सायलीने आता स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे ठरवले आणि बलविंदरच्या रूपाने तिला एक निस्वार्थी मित्र मिळाला. संदेश: केवळ मुलाचा परदेशातील पगार, ऐश्वर्य आणि बाह्यरूप पाहून मुलीचे लग्न लावणे धोक्याचे ठरू शकते. लग्नासारखा महत्त्वाचा निर्णय घेताना मुलाच्या चारित्र्याची, त्याच्या परदेशातील राहणीमानाची आणि सत्यतेची पूर्ण खातरजमा करणे आवश्यक आहे. पालकांनी आपल्या प्रतिष्ठेपेक्षा आणि मुलांच्या हट्टापेक्षा मुलीचे सुरक्षित भविष्य आणि स्वाभिमान जपण्याला प्राधान्य द्यायला हवे. मी